आणखीन एक महत्त्वाची घडामोड, शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय। उदय सामंत हे नागपूरवरून गडचिरोली इथे सूर्यगड इथे पाहणी दौरा करणार होते, मात्र हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आला। मात्र हा बिघाड आधीच लक्षात आला आणि त्यामुळे अनर्थ टळला। हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणीमध्ये बिघाड लक्षात का आला नाही याची चौकशी आता करण्याची मागणी स्थानिक शिवसैनिकांनी केली आहे। उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सध्या बिघाड आलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचा जो दौरा होता, नियोजित दौरा, ज्यामध्ये ते नागपूरवरून गडचिरोलीला सूर्यगड इथे जाणार होते, या दौऱ्यादरम्यानच हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची बाब पायलटच्या लक्षात आली आहे। अधिक माहिती विशाल पाटील आपल्याला देतात। विशाल, नेमका काय बिघाड झालेला आहे, काय अधिक माहिती मिळते आहे? शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे नागपूरवरून गडचिरोली येथील सूर्यगड येथे पाहणी दौरा करणार होते, मात्र हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आले। अनर्थ जो आहे हा टळलेला आहे। त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आता मिळते। सगळ्या गोष्टींची चौकशी करावी अशा पद्धतीची माहिती ही शिवसैनिकांकडून केली जाते। उड्डाणापूर्वी हा तांत्रिक बिघाड कसा काय लक्षात आला नाही पायलटच्या, अशा पद्धतीच्या प्रश्नचिन्ह सुद्धा जो आहे हा शिवसैनिकांकडून केला जातोय। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर उदय सामंत हे 2-3 दिवसांसाठी विदर्भातील दौऱ्यावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते नागपूरवरून गडचिरोलीला आज जाणार होती। मात्र उड्डाणादरम्यानच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड जो आहे हा झाल्याचं समजतंय। सुदैवानं कुठलीही दुर्दैवी घटना जी ही घडलेली नाहीये आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवसैनिकांकडनं या सगळ्या घटनेच्या चौकशीची मागणी सुद्धा जी आहे ही आता केली जाते। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।